मित्रांनो, आपला एक मराठी माणूस अमेरिकेच्या रस्त्यांवर एकटा 3,500 मैल्स म्हणजे जवळजवळ 5,000 किलोमीटर्स पायी प्रवास करतोय. उन्हाची, पावसाची, थंडीची कशाचीही पर्वा न करता का बरं तो एकटा प्रवास करत असेल? नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आम्ही ऑस्टिनवरनं 8 तास प्रवास करून ओक्लाहोमामध्ये आलो आहोत नितीन भाऊ सोनवणे यांना भेटायला. नमस्कार. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गांधीजीच्या पुतळ्यापासून तुम्ही सुरुवात केली. यस. आणि तिथून पायी चालताय तुम्ही आणि तुमचा प्रवास कुठे संपणार आहे? व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC, व्हाईट हाऊस म्हणजे पूर्ण वेस्ट पासून ईस्ट पर्यंत तुम्ही पूर्ण अमेरिका पालथी घालणारे पायी. यस. या तुमच्या बगी सोबत. यस, ही माझी छोटीशी बगी आहे. त्याच्यामध्ये सपोर्ट आहे, म्हणजे मला बॅक एंडला कसली कारचा सपोर्ट नाही, पण हा सपोर्ट आहे. त्याच्यामध्ये पाणी, थोडं जेवण, टेंट वगैरे तुमचं. यस यस, सगळं आहे त्याच्यामध्ये. टोटल जवळजवळ 3,500 मैल म्हणजे 5,000 किलोमीटरचा प्रवास एकटा अमेरिकेच्या रस्त्यांवर. मला हा तुमचा प्रवास संपूर्णपणे जाणून घ्यायला फार आवडेल आणि तुमच्यासोबत थोडंफार चालायलाही आवडेल. नक्कीच. सगळ्यात पहिले सुरुवात करूया नितीन भाऊ, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? राशीन म्हणून माझं गाव आहे, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. नगर. येस, अहमदनगर. येस. कॉलेजसाठी मी पुण्यामध्ये आलो होतो, तर पुण्यामध्ये बराचसा टाइम व्यतीत केला. हे चालायचं केव्हा सुरू केलं तुम्ही? चालायचं माझा पहिला पदयात्रा ती जपानमध्ये होती, जी की 2017 मध्ये, जी की टोकियो टू हिरोशिमा नागासाकी असा मी चालत प्रवास केला 2 महिने. वा, आपण चालायला सुरुवात करूयात. येस. आणि मग चालता चालता गप्पा मारूयात. ओके, सो तो पहिला प्रवास झाला. तो पहिला चालत होता, पण माझी जी यात्रेची सुरुवात होती ती सायकलवर होती. म्हणजे मी 2016 मध्ये नोव्हेंबरमध्ये एक विश्व यात्रेचं आयोजन केलं माझ्या मित्रांसोबत आणि आम्ही सायकलवर निघालो. गांधीजींच्या आश्रम मधून, जे सेवाग्राम आश्रम जे आहे वर्ध्याचं, तिथून निघालो आणि सायकलवर इंडिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना, हाँगकाँग आणि जपान हा सायकलचा प्रवास होता. आणि मला जपानमध्ये वाटलं की इथे वॉक करणं खूप गरजेचं आहे, तर जपानमध्ये माझी पहिली पदयात्रा होती. आणि त्यानंतर मग मी बरेचसे देश सायकलवरच केले, म्हणजे अमेरिका, न्यूयॉर्कपासून ते लिमा, सेंट्रल अमेरिका, साऊथ अमेरिका असा सायकलचा प्रवास केला. तर साधारण 51 देशांमध्ये मी यात्रा केली. किती? 51 कंट्रीज. 51 देशांमध्ये आयदर ऑन सायकल किंवा पायी? पहिल्या 20 देशांमध्ये सायकल, आणि मग मी सायकल साऊथ आफ्रिकेची सोडली, ती परत घेतलीच नाही. पुढे चालतच प्रवास सुरू होता माझा. असं का केलं, सायकल सोडून पायी का? सायकल, मला वाटतं की सायकल खूप फास्ट जाते, त्यामुळे मी सायकल ठेवली. तुम्हाला म्हणजे खरं काय म्हणतात ते, लोकल सिटीज किंवा लोकल कल्चरचा खरा अनुभव घ्यायचा होता ना, स्लो वॉकिंग. हा पाहू, वॉकिंग हा आपला इंडियन कल्चरचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपली वारी चालू आहे. आता वारी चालू आहे आपली. येस, आपली ही वारी अमेरिकेत चालू आहे. अमेरिकेत वारी चालू आहे मित्रांनो, नितीन भाऊंसोबत. वारीचं महत्व यासाठी आहे की एक चेतना समाजामध्ये निर्माण करते शांतीची. बरोबर. म्हणजे ते अहमभाव, सेल्फलेसनेस, लोक बियॉन्ड त्याच्या पुढे जातात आणि एक चांगलं वातावरण निर्माण होतं. तर ती माझी अशीच ही वारी जगभरामध्ये, जिचं ध्येय आहे की जगामध्ये शांती नांदावी, यासाठी यात्रेत सुरू आली. आणि त्याचं जो मूळ जो इन्स्पिरेशन होता तो महात्मा गांधीजी होते, जे की 2019 मध्ये गांधींची 150वी जयंती होती. तर ती सेलिब्रेट करण्यासाठी मी निघालो होतो की गांधींचे जे अहिंसा आणि सत्याचे जे विचार आहेत त्याला घेऊन जगामध्ये, कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये जाणं आणि प्रीच करणं आणि चालत राहणं रोडवर. कारण हे माणसातलं अंतर कमी करतं. म्हणजे मी आफ्रिकेत जातोय तर काहीच पॉसिबिलिटी नाही की इंडियन ते एका छोट्याशा गावामध्ये जाऊन थांबेल आणि तिथे 100 लोकांची भेटेल. तर ते माणसातलं अंतर कमी करणंच, ह्यालाच आपण पीस म्हणू शकतो. एकंदरीत तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये फिरले. येस. भरपूर वेगवेगळ्या लोकांना तुम्ही भेटले, वेगवेगळं कल्चर तुम्ही एक्सपिरियन्स केलंय. पण ह्या प्रवासात हा वाटतो तेवढा सोपा नाही आहे नितीन भाऊ. म्हणजे मी थोडंसं धार्मिक असेल मला वाटतं लहानपणी, आणि 10वीत जेव्हा मी गेलो, आणि 10वीतनं मग मला 11वीसाठी मला कर्जत, म्हणजे आमच्या तालुक्या पातळीवर तिथे कॉलेज असल्यामुळे तिकडे जावं लागलं. तर सायन्सने मला खूप इन्स्पायर केलं. आणि सायन्स. येस. आणि परत अध्यात्म घरी, म्हणजे माझी आई जी आहे तिने ख्रिश्चनिटी ॲक्सेप्ट केली होती एका काळी. आणि माझे वडील रमदानचा फास्ट करायचे. माझी आजी सिखिझमचा जो धनिरंकार आहे
त्याची प्रॅक्टिस करायची. वा, एकदम सर्व धर्म समभाव family मध्ये. येस येस येस. आणि तीच रियालिटी जगामध्ये, म्हणजे बिलीफ आहेत त्यापेक्षा वेगळं काय नाही. बरोबर, प्रत्येकाचं एक वेगवेगळं बिलीफ सिस्टम आहे. बरोबर. आणि तुम्ही कसं तर बिलीफ फॉलो करता ही प्रत्येकाची चॉईस आहे. तर ती शिकवण खूप मोठी मला घरीच भेटली. आणि पण माझा बिलीफ ऑन गॉड अँड रिलिजन हा डिझॉल्व्ह झाला. आणि सायन्सने मला मोटिवेट केलं की व्हॉट इज हू एक्झॅक्टली वी आर, म्हणजे आपला अल्टिमेट पर्पज काय, पर्पज ऑन दिस प्लॅनेट काय आहे. तर वयाच्या 17व्या वर्षी मी घर सोडून निघालो. आणि त्याच्या मागे इन्स्पिरेशन होतं गौतम बुद्धांचं, कारण 29व्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडून ते सत्याच्या शोधासाठी निघाले. तर त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन निघालो. पण दुसऱ्या दिवशी एक दिवसच मी थांबू शकलो, दुसऱ्या दिवशी परत आलो. का, काय झालं? मी मेंटली एवढं प्रिपेअर नव्हतं त्या गोष्टीसाठी. आणि वय किती? 17 यंग एकदम. खूप यंग. हा. तर मग मी इंजिनिअरिंग केली, जॉब केला टेलिकॉममध्ये. आणि सगळं सोडून मग मला गांधी स्मारक निधी म्हणून आपली संस्था आहे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुण्यामध्ये. तर तिथे डॉक्टर कुमार सप्तरिसे त्यांच्यासोबत माझी भेट झाली. आणि तिथूनच माझा मग गांधी विचारांकडे प्रवास सुरू झाला. तर ह्या जर्नी मागचे 2 महत्वाची जी कारण आहेत ती टू नो अल्टिमेट ट्रूथ ऑफ अस हू एक्झॅक्टली वी आर, स्वतःबद्दल. येस. आणि टू स्प्रेड आयडिया ऑफ नॉन व्हायलन्स ऑफ महात्मा गांधीजी. तर त्या 2 गोष्टी एकत्र येऊन हे यात्रेचा विचार होता. तेव्हा तुम्हाला पायाचा फार मोठा प्रॉब्लेम झाला होता. आणि तुम्ही अक्षरशः मला म्हटले की तुम्हाला एके ठिकाणी अक्षरशः थांबून जावं लागलं. ते काय नेमका प्रकार काय झाला होता? तुम्हाला 3 वेळेस थांबावं लागलं. असं पहिलं झालं की मी ॲरिझोना न्यू मेक्सिकोच्या बॉर्डरवर होतो. आणि बॉर्डर तिथे कसं आहे की साधारण 30-40 किलोमीटर जवळपास तुम्हाला काहीच भेटणार नाही. म्हणजे शेतकरी नाहीत ना, काही नाही, एमटी लँड. आणि मग मी आता इथे काही टॉयलेट नाही कुठेच, तर लघवीसाठी खाली उतारलो. तर भुसभुशीत जमीन असल्यामुळं जमीन होती. आणि मी ज्या एरियामधून आलो तो रॉक सरफेस होता. तर अचानक भुसभुशीत जमीन मला समजलं नाही की मी कसा पाय टाकायचा ते. आणि माझा पाय मुरगळला. आता मी अडकलोय मध्येच, इकडे मागे जाता येत नाही, पुढे जाता येत नाही. दुसरा पर्याय आहे की हिचायक करणे, की रोडवर गाडी थांबवून पुढे किंवा मागे जायचं. हा पर्याय माझ्याकडे होता. पण बऱ्याचशा वेळ थांबल्यानंतर कोणीच गाडी थांबवली नाही. आणि मग मी ठरलं की मी पुढं चला जाईल. तर मग मी लंगडत तसंच 15 किलोमीटर घेऊन असं लंगडत असं करत पुढे गेलो. आणि रात्री थांबलो टेंटमध्ये रोडच्या शेजारी, कारण तिथे काहीच नाही. तर सकाळी उठलो तर मला चालताच येईना, बाहेर निघताच येईना, टेंटच्या सुद्धा पायच टाकता येईना. येस. तर खूप पेन होतं. आणि मग पाय खूप सुजलेला होता, खूप मोठा. आणि काय करावं, तर मग परत मला अजून ट्राय करावं हिचायकिंगसाठी. तर मग लकीली एक शेतकरी होता त्या भागातला, त्याने गाडी थांबवली आणि मला मागच्या परत गावाला आणून सोडलं. तर त्या मुरगळलेल्या पायामुळं मला परत साधारण 10 दिवस मला थांबावं लागलं तिथे. आणि मला वाटलं की रिकवर झालं आणि मी चाललो. तर कारण माझा अँगल जो होता पायांचा टाकायचा खाली तो बदलला. आणि मग परत दुसऱ्या ठिकाणीच प्रॉब्लेम सुरू झाला. तर असे 3-4 प्रॉब्लेम करत शेवटी अजूनही प्रॉब्लेम चालूच आहे. साधारण 2 महिन्यांपासून हा स्ट्रगल आहे. कारण इथे काय आहे की आपण वेगळ्या देशात आहोत, तिथे राहण्याचं आपल्याला माहित नाही, कुठे खाण्याचं माहित नाही. हा देश खूप महागडा आहे. तर त्यामुळे ठिकाणी तिथं फारच विचित्रपणा आहे, तुम्हाला जाणवलं जसं. तर हे थोडंसं सगळ्यात कठीण होतं माझ्या अमेरिका सगळ्यात कठीण देश होता. कारण आता टॉर्नेडो येतील इथे, पाऊस बेजार होणार आहे पुढे, आणि अप्स अँड डाऊन्स आहेत खूप सारे. तर चॅलेंजिंग आहे, पण स्लोली मी चालतोच. वा, तुमच्या हिमतीला खरंच फार दाद देण्यासारखी हिंमत आहे तुमची नितीन भाऊ. जबरदस्त आहे. दिवसभर चालायचं, रात्री राहायचं काय कुठे माहित नाही. ओके, हे तुमचं हे जो वॉकर किंवा बगी आहे याला घेऊन तुम्ही जातात, याच्यात तुमचा टेंट वगैरे आहे. पण आता ठीक आहे, आपण आता आजूबाजूला काही गाव नाही, नुसते रस्ते. अमेरिकेत सगळ्यात कठीण जो आहे ते अमेरिका आहे. इथे लोक तुम्हाला भेटणार नाहीत, आणि तुम्ही कुणाच्या जर जमिनीवर गेला प्रत्येक बंदूक घेऊन बाहेर येऊ शकता. मारू शकतात ते. येस. तर इथे सगळ्यात कठीण होता अमेरिकेचा. पण मी प्रयत्न करायचो की काही लोकांशी कशी कम्युनिकेट करता येईल का. जर काही झालं नाही तर असं हा रोड साईड आहे, तर तिथे टेंट टाकून मग राहायचं आणि सकाळी निघायचं. हा किंवा पर्यायच नाही, कारण इथे तुम्हाला 100-200 किलोमीटर कधी गाव पण नाही, पाणी नाही, जेवण नाही, काहीच नाही भेटणार. ॲरिझोना न्यू मेक्सिको जो आहे तुम्ही पाहिला असेल, डेझर्ट. आणि तिथं तर उष्णता जबरदस्त. लकीली मी थंडीच्या वेळेस. आणि पण
जेवण आणि पाणी हे खूप क्रुशियल होतं की भेटतच नाही आणि 4-4, 5-7 दिवस मला लोकांची भेटच होत नव्हती. म्हणजे कुणाशी बोलणार मी तरसत होतं की यार कोणीतरी यावं, थांबावं, आपल्याशी बोलावं 10-15 मिनिटं. एरिझोनामध्ये थंडी जबरदस्त असणार, न्यू मेक्सिकोमध्ये थंडी जबरदस्त असणार. तुम्ही कसं करतात मग? तर स्लिपिंग बॅग आहे सोबत. दिवसात तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण ॲटलिस्ट आपण चालतो, त्याच्यामुळे आपले शरीर उष्ण राहतं, त्यामुळे आपल्याला थंडी वाजत नाही. पण रात्री सगळ्यात मोठं संकट तेच असतं की आपली बॉडीला कसं प्रोटेक्ट करायचं. तर मग मला हे चालून बघायचंय. तोच तर तुम्ही बोला, मला बघायचं किती जड आहे. बापरे, बऱ्यापैकी जड आहे. हा, आपण थोडंसं इन्क्लाइन पण आहोत. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये तुमचं सगळे वेदर एलिमेंट साठी तुम्ही ठेवल्यात गोष्टी. येस आहे. स्लिपिंग बॅग आहे, एक जॅकेट असतं, त्याच्यामुळे आपण थोडं प्रोटेक्ट होऊ शकतो. पण एक्स्ट्रीम थंडीमध्ये नाही करू शकत आपण, खूप एक्स्ट्रीम थंडीमध्ये. तर मी जो आत्ताचा टाइम निवडला तो प्रिसेस चांगला होता. मी एक्स्ट्रीम गरमीमध्ये प्रवास केला आहे पण थंडीमध्ये केला नाही कारण त्याला ग्लेअर्स खूप जास्त लागतात, म्हणजे संसाधन खूप जास्त प्रमाणात लागतात, त्यामुळे मी अवॉइड करतो की खूप थंडीमध्ये. बरोबर आहे. पण नॉर्मल थंडी आज -5 पर्यंत मी चालू शकतो आरामशीर. -5चं गुड टेम्परेचर फॉर मी. आणि मी ओमान, अफगाणिस्तान, UAE ह्या देशांमध्ये चाललो त्यावेळेस तिथे साधारण एक 45-47 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होते इकडे. अफगाणिस्तानमध्ये खूप इंटरेस्टिंग जर्नी होती आणि मी तिथे जेव्हा होतो त्यावेळेस तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालूच होतं आणि त्यांचं खूप मोठं. काही ठिकाणी लोक असतात की आता आफ्रिकेमध्ये एक ठिकाणी चाकू दाखवून त्याला वाटलं काहीतरी घेता येईल मला माझ्याकडून त्याला, तर त्याला चाकू दाखवायला लागला मला आणि मी त्याला सांगितलं असं यात्रा करतोय मी, तर मग माझ्यासोबत सेल्फी घेऊन तर निघून गेला. असंही होतं. तर बऱ्याच ठिकाणी असेच अनुभव आहेत माझे. पण सगळ्यात जो बेस्ट एक्सपिरियन्स होता की मी पेरूमध्ये एका माउंटेनवर वॉक करत होतो आणि तिथे झालं असं की अचानक असा अनुभव प्रकटला की आय एम पार्ट ऑफ द युनिव्हर्स. म्हणजे माझी स्वतःची आयडेंटिटी रिझॉल्व आपण त्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणतो. नितीन भाऊ, तुम्हाला आपल्या व्ह्यूअर्स सोबत काही शेअर करायला आवडेल? मागे 8 वर्षामध्ये जी मी यात्रा केली, साधारण 25,000 किलोमीटर वॉकिंग, 30,000 किलोमीटर सायकल आणि जगाच्या 51 देशामध्ये साधारण 4 कॉन्टिनेंटमध्ये ही यात्रा केली आणि लाखो लोकांशी माझी भेट झाली यात्रेमध्ये. आणि अशा ठिकाणी यात्रा केली की तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला जेवण भेटेल नाही भेटेल, तुम्हाला राहायची माहिती व्यवस्था नाही, कोणता प्राणी तुम्हाला खाऊन टाकेल की. पण ह्या संबंध यात्रेमध्ये एक गोष्ट होती की मानव जी जात आहे ती संबंध जगभरामध्ये पसरलेली आणि जिथे पसरली आहे, जेव्हा मी तिथे जवळपास असेल तर तिने मला खूप सपोर्ट केला यात्रेमध्ये. तिने मला जेवण खाऊ घातलं, राहण्याची व्यवस्था दिली आणि प्रेम दिलं, इन्स्पायर केलं मला. आणि ह्या संबंध इन्स्पिरेशनमुळंच मी ही यात्रा करू शकलो. वा. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे खूप महत्त्वाचा मॅसेज आहे की हे महत्त्वाचं नाही की तुमचा धर्म काय आहे, तुमच्या बिलीफ सिस्टम काय आहे, तुमची जात काय आहे, तुमची भाषा काय आहे. तुम्ही मानव आहात, हीच सगळ्यात मोठी तुमची आयडेंटिटी. आणि ही आयडेंटिटी घेऊन जर आपण चाललो तर आपण एक शांतीपूर्ण जगाचं निर्मिती करू शकतो. आणि ह्या यात्रेमध्ये तेच मला शिकता आलं की टू हॅव फेथ इन ह्युमॅनिटी. म्हणजे ही यात्रा मानव जातीवर विश्वास ठेवल्यामुळं शक्य झाली. काही शक्यच नाही आहे. तुम्ही आफ्रिकेत चालताय आणि तुमच्याकडे किती पैसा असला त्याचा काहीच व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही चायनामध्ये यात्रा करताय त्याला महत्त्वच नाही पैशाला इथे, कारण हे जे अनुभव आहेत ते बिल गेट्सला थोडं भेटू शकणार नाहीत, कारण हे सेल्फलेस आहे. तुम्ही हा रोड पाहता इथे एकही माणूस नाही. तर टू हॅव बिलीफ इन ह्युमॅनिटी अँड ट्रस्ट ऑन द युनिव्हर्स, तर ह्या दोन्ही गोष्टीमुळे मी करू शकलो. तर मला वाटतं की गांधींचा तोच सगळ्यात मोठा संदेश आहे की ऑलवेज हॅव फेथ इन, म्हणजे मानवजातीवर तुम्ही विश्वास कधीही सोडला नाही पाहिजे. गढूळ पाणी कितीही टाकलं आपण तरी समुद्र गढळू शकत नाही. तशा प्रकारेच मानव जाते की काही लोक आहेत किंवा काही घटना अशा घडतात की त्याच्यामुळे आपल्याला आपला ट्रस्ट निघून जातो, पण आपण त्या मानवजातीवर विश्वास ठेवलाच पाहिजे कंटिन्युअस. आणि दॅट इज द फर्स्ट स्टेप्स, म्हणजे ती पहिली पायरी की आपण ह्या जगामध्ये पीस इस्टॅब्लिश करू शकतो. सपोर्ट केला. आपली महाराष्ट्र कम्युनिटी जी आहे, मराठी मंडळ आहेत, सॅन होजेचं आहे, परत बेकर्सफील्ड कॅलिफोर्निया, सॅनडियागो, अशा बऱ्याचशा महाराष्ट्र मंडळांनी मला खूप सपोर्ट केला यात्रेमध्ये. कारण हे खूप एक्सपेन्सिव्ह, अमेरिकेमध्ये यात्रा करणं खूप, कारण तुमचा दिवसाचा खर्च साधारण
2-3 हजार खर्च दिवसाचा आहे ते जेवणाचा आणि याचा. प्लस 3-4 दिवसानंतर आता तुम्ही सट होतात, तुम्हाला आंघोळ करावी लागेल. ते आंघोळ आणि कपडे धुवावे लागतील, कारण इकडे कपडे धुवायला पाणीच नाही ते कुठे. तर वॉशिंग मशीन यूज करावीच लागेल. तर मग ॲटलिस्ट 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर एक ठिकाणी मोटेल होतो तो खर्च. तर तो एक थोडा एक्सपेन्सिव्ह आहे. तर आता 2 महिनेच आहे, तर ॲटलिस्ट आय एम लाईक मोर कम्फर्टेबल लाईक. पण मला ह्या पॉईंटवरनं मित्रांना तुम्हाला मी आव्हान करतो, नितीन भाऊंना जेवढी काही तुम्ही मदत करू शकाल प्लीज मदत करा. तुमचं झेले आहे राईट, तुम्ही झेल अकाउंट आहे माझा. आम्ही तुमच्यासाठी सोल फूड इंडिया म्हणून इथे डॅलसमध्ये एक आपलं महाराष्ट्राची खाद्य पंढरी, ओके, म्हणजे तिथं मराठी भरपूर गोष्टी मिळतात. तर त्यांनी तुमच्यासाठी काही फूड आयटम्स पाठवले आहेत. थँक्यू तुमच्या प्रवासासाठी. तर मी ते तुम्हाला देतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जसं आधी सांगितलं तसं नितीन भाऊंचं झेले आणि बाकीचे सगळे सोशल मीडिया हँडल्स वगैरे सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. थँक्यू वन्स अगेन नितीन भाऊ. थँक्यू अमेरिकन भाऊ. थँक्यू सर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.